नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितले आपण पार्ट 1चे. आता आपण पार्ट 2चे जे चॅप्टर्स आहेत जे आपल्याला युनिट टेस्टमध्ये येतील त्यांच्यावरचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते बघूयात आपण. तर बघा, आपल्याला पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आता हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनमध्ये जो पहिला टॉपिक आहे आपला क्रोमोझोम्स अँड DNA. आता क्रोमोझोम आणि DNA मध्ये काय मतलब जे त्यांच्यामध्ये काय रेफरन्स आहे, अजून जीनमध्ये अजून त्यांच्यामध्ये काय अंतर आहे किंवा काय कॉन्सेप्ट आहे तुम्हाला ती करायची आहे. अजून त्यानंतरचा आपला इव्होल्युशन चार्ट आहे. जो इव्होल्युशनचा चार्ट आहे आपला चॅप्टरमध्ये दिलेला आहे लास्टला, की कसं इव्होल्युशन झालेलं आहे ते सर्वात तो टॉपिकसुद्धा खूप गरजेचा आहे. त्याच्यानंतर आहे डार्विन्स थेअरी ऑफ अ नॅचरल सिलेक्शन. आता डार्विनने जी थेअरी दिली होती नॅचरल सिलेक्शनची, ती थेअरी काय आहे, तिच्यावर काय अपोज आले, अजून ती थेअरीचे अजून काय डिमेरिट्स मेरिट्स ते सर्व आपल्याला बघायचं आहे. तर बघा, ठीक आहे. त्यानंतर आहे फॉसिल्स अँड वेस्टिजियल्स ऑर्गन्स. आता जे फॉसिल्सवर आपला टॉपिक आहे की फॉसिल्स आपल्याला भेटलेले आहेत, अजून वेस्टिजियल्स ऑर्गन आहे जसं की ह्युमन्समध्ये अपेंडिक्स आहे. ते सर्व टॉपिक्सवर खूप क्वेश्चन्स जास्त येण्याचे चान्सेस आहेत. हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. असं नाही की फक्त यामधनं सर्व क्वेश्चन्स तुम्हाला येतील. हे सर्व फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे की यामधनं मेजॉरिटी चान्सेस आहेत की या टॉपिक्समधनं क्वेश्चन्स तुम्हाला येतील. तर बघा, त्यानंतर आहे चॅप्टर 2मधनं. चॅप्टर 2मध्ये तुम्हाला रिस्पायरेशनवरती येऊ शकतात. रिस्पायरेशनवरती तुम्हाला जाईल की ॲरोबिक आणि ॲनॲरोबिक रिस्पायरेशन काय आहे, त्यांचे जे केमिकल इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर आहे न्यूट्रिशन. आपलं जे न्यूट्रिशन असतं आपलं ॲट्रोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. आता जसं की ॲट्रोट्रॉपिकमध्ये काय होतं आणि हेट्रोट्रॉपिकमध्ये काय होतं हे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जसं की ॲट्रोट्रॉपिकमध्ये आपल्याला माहिती आहे की जे लिव्हिंग थिंग्स आहे, जे स्वतःचं जेवण किंवा स्वतःचं अन्न स्वतः सनच्या एनर्जीपासून क्रिएट करतात ते काय असतात, ऑटोट्रॉपिक्स असतात. आणि जे दुसऱ्यावर डिपेंड असतात ते कोणते असतात, हेट्रोट्रॉपिक असतात. ज्याच्यामध्ये पॅरासाइट्स, होलोझोईक आणि सॅप्रोफिटिक हे सुद्धा प्रकार पडतात, ते तुम्हाला बघायचं. आणि त्याच्यानंतर आहे एनर्जी सायकल. आता एनर्जी सायकलमध्ये तेच जसं की सनकडनं एनर्जी घेतात, नंतर ते सर्वप्रथम ती एनर्जी प्लांट्सला भेटते, मग हर्बिओरस, मग कार्निओरस आणि लास्टला आहे आपल्या जे डिकम्पोजर्स असतात ते. त्यानंतरचा टॉपिक आहे आपला रोल ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता जे रिॲक्शन्स असतात किंवा जी सेल आहे, आता सेलमध्ये जसं की आपण म्हणतो की मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ सेल. तसंच जे पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजेच काय आहे, जे आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाचा रोल आहे की मायटोकॉन्ड्रिया सेलमध्ये काय करतो, एनर्जी प्रोव्हाइड करतो, कशी करतो, आपल्याला तो जो टॉपिक आहे तो सुद्धा खूप गरजेचा आहे. त्यानंतर आहे ATP एनर्जी करन्सी. आता जी ATP आहे आपल्या बॉडीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, एनर्जी करन्सी ऑफ सेल. मग त्यावर सुद्धा तुम्हाला एक MCQ पडू शकतोच. ठीक आहे. तर हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी युनिट टेस्टसाठी. तर बघा, असेच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या सक्सेस स्टडी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.